खंडकांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. तुम्ही मला थोबाडीत दिलीत नाही का? आता तुम्हाला अशी चपराक बसेल की जिचा आवाज अख्ख्या आष्टीला ऐकू जाईल. माझी सुद्धा देवावर खूप श्रद्धा आहे. म्हणजे रोज सकाळी देवाची पूजा केल्याशिवाय मी घराबाहेर सुद्धा पडत नाही. मला तुझ्या आसावरी ताईला फक्त फक्त एकदा भेटायचं. काय हिच्यामध्ये असं विशेष आहे? लोक सारखी हिच्या मागे पुढे करत असतात ते. नंदू शेठचं ठीक आहे, पण हर्षवर्धन ध्रुवला एकदा भेटलंच पाहिजे. मी त्यांना सांगणार आहे की तू त्यांना भेटायला येतेस. सचिन, अरे पावसामुळे पुन्हा हिरवा रंग आला. आता नर्सरीत जाऊन आणखीन थोडी झाडं आणायला हवीत. चल रे, अरे मला फॅक्टरी जायला निघाला. तू निघतोस का? हो निघतोय, पण थोड्या वेळाने. अरे हो, तुला त्या आसावरीला भेटायला जायचं नाही का? आई ऐकेल. हो, हे बघ, ती बाहेर यायच्या आधीच निघ, नाही तर 100 प्रश्न विचारत बसेल. कदाचित म्हणेल सुद्धा मी तुझ्याबरोबर येते म्हणून. तुझी पंचायत व्हायची. चल निघ. बाबा, हा शर्ट ठीक आहे ना? स्मार्ट, सुरेख. अरे शेवटी तू मुलगा कोणाचा आहेस? माझा आहेस. चल चल, निघ लवकर, चल. बाबा, आईला सांगू नका. डोंट वरी. बाय. या. ताई, एकदम त्यांना काही लागेल ना असं बोलू नकोस. नाही नाही ग. नाही म्हणजे आधी शांतपणे ते काय म्हणतायत ते ऐकून घे आणि लगेच नाही म्हणून येऊ नकोस. हो ग. नक्की? हो. चल जाते मी. जाते नाही, येते म्हणावं. हो गांची बाई. ताई, चिडू नकोस. हॅलो. आसावरी आहे का? हा बोलतीये. तू माझ्या मुलाचा नाद सोडणार आहेस की नाही? अहो तुम्ही. मी सचिनची आई बोलते. आज तू सचिनला भेटायला गेलीस ना तर याद राख, माझ्या मुलाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस, सांगून ठेवते. मला माहित आहे तुला काय हवंय ते. आता पैशासाठी काय वाटेल ते करायला तयार होशील तू. हे हा निर्लज्जपणा. एकदा घरातून हाकलला तरी सुद्धा लाज नाही वाटत तुला? ताई, काय झालं ग? ताई, ताई काय झालं? काय झालं? ताई, ताई. हर्ष, यशोधराबाईंचा फोन आला होता. लग्नाची तारीख ठरवली आहे. करणची बोलणं झालं माझं. मीच ठरवली तारीख. मला सोयीची होती म्हणून. लग्नाला फार दिवस राहिलेले नाहीत माई. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कपड्याला त्यांची दागदागिन्यांची खरेदी लवकर उरकून घ्या. मला ऐन वेळेला कुठलीही गडबड नकोय. माई, सगळं काही आपल्या नावाला लौकिकाला साजेसं असंच करा.
मुलाकडच्यांकडून मला कुठलीही तक्रार नकोय. पुन्हा एकदा सांगतो नाईक, हॉलची सजावट, बुफेचा मेनू, पाहुण्यांची राहायची सोय, सगळ्याचे डिटेल्स मला दुपारपर्यंत मिळायला हवे. यस सर. कामाला लागा. आणि एक लक्षात ठेवा, जे काही निवडाल ते हाय क्वालिटीचंच असायला हवं. यस सर. कुणाकुणाला बोलवायचं त्याची यादी मी तुला देतो. त्यानुसार आमंत्रण करा. आणि माझे काही खास पाहुणे येणार आहेत, त्यांच्याकडे तू जातीनं लक्ष द्यावंस असं मला वाटतं. खास पाहुणे कोण? ते कळेल तुला वेळ आल्यावर. येतो मी. संयोगिता, करणचा फोन आला होता. तुला डिनरला घेऊन जायची परवानगी मागायला. मी परवानगी दिली आहे. 7:30 वाजता तयार राहा. तो येईल तुला न्यायला. क्या बात आहे संयोगिता देवी. तर आज तुम्ही करण राजांबरोबर भोजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात? क्या बात आहे. तर मग मी एस्कॉट म्हणून यायला काहीच हरकत नाही का? नो थँक्स. त्यापेक्षा तुम्ही मा साहेबांना एस्कॉट करा. ओके, बर ठीक आहे. हॅलो करण. अरे नाहीये ती, बाहेर गेली. आधी माणसाशी का वागतात? मी काय वाईट केलं त्या बाईंचं? आपण श्रीमंत घरात जन्माला आलो नाही, हा आपला दोष. आणि हे जर सगळं असंच घडणार होतं तर कशासाठी सचिनने मला परत फोन केला? कशासाठी हा परत परत आशा निराशेचा खेळ? जीवघेणी थट्टा आहे. ताई, आपल्याला माहितीये ना ती बाई कशी आहे. तू नको तिचं बोलणं मनाला लावून घेऊस. काय काय बोलल्या त्या बाई मला. का नसेल आली आसावरी? अंतराने तिला निरोप दिला होता. मग मध्येच काही काम आलं असेल का? की आसावरीनेच विचार बदलला असेल. मला पण काय उगाच वेडी आशा वाटत होते की आज मी तिला कन्व्हिन्स करेन आणि सगळं काही ठीक होईल. ती येणारच नाही असं वाटलंच नव्हतं. ताई, ते सचिनराव तिकडे तुझी वाट बघत असतील गो. मला काय वाटतं माहित आहे, तू तिकडे जा, त्यांना भेट, त्यांना हे सगळं सांग आणि वाटल्यास लगेच परत ये. हा, नयनतारा, नाही मी तिकडे जाऊन त्यांना काय सांगू? म्हणजे मीच त्यांना त्यांच्या आई विरुद्ध सांगू? नाही, हे नाही जमणार मला. ताई अगं असं काय करतेस? नाही, पण मग त्यांना कळणार कसं? तू का नाही गेलीस तिकडे? त्यांच्या आई सांगतील ना त्यांना जेव्हा ते घरी जातील तेव्हा. ताई प्लीज नाही ऐक, मला तू तर काहीही सांगू नकोस. ताई, पण खरंय, बरेचदा आपण ज्याचा विचार केला नसतो अशाच गोष्टी घडतात. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवायचा आपला तरी अट्टहास का असतो? का की आज मी तिला कन्व्हिन्स करेन आणि सगळं काही ठीक होईल. ती येणारच नाही असं वाटलं नव्हतं.
नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवायचा आपला तरी हट्ट आज का असतो? का? नेहा, काय झालं? का रडतेस? माझी मदत कर ना प्लीज. कसली मदत? नील, आई मला कुठेच बाहेर जाऊ देत नाहीये रे. तिला असं वाटतंय की मी ध्रुवला भेटेन म्हणून. मग काय, अरे मला त्याला भेटायचंय. कशाला? असं काय करतोस रे? तू माझी वाट बघत असेल. मला त्याला फोनही नाही करतायत. सतत कोणी ना कोणीतरी खाली असतंच. पण तुला का भेटायचंय त्याला? नील रे, अरे तू तरी समजून घे मला. नेहा, नील प्लीज, तू माझा चांगला भाऊ आहेस ना. बस बस, उगाच मस्का मारू नकोस. नील, जर काकूला आणि आईला तू सांगितलंस की मी तुझ्या बरोबर बाहेर येतेय, तर ते मला बाहेर सोडतील रे. हे बघ, मी तुला तिथे सोडून जाणार नाही. काय बोलायचं ते लवकर बोल आणि मग माझ्या बरोबर परत यायचं, कळलं? चालेल. पण नेहा, तो मुलगा चांगला आहे ना? हो रे, तो खूप चांगला आहे. त्या दिवशी मी त्याला एका मुलीबरोबर पाहिलं. ते मीच होते. काय? हो, मी हेल्मेट घातलं होतं. धन्य आहे तुझी बाबा, धन्य आहे. चल ना, जायचं आता. चला चल. नील, नेहा, कुठे चाललात तुम्ही दोघं? बाजारात. म्हणजे नक्की कुठे चाललात? तुम्ही दोघं खोटं बोलताय. नील, तू हिला मदत करतोयस? ध्रुवला भेटायला घेऊन चाललायस ना? अरे बोल ना. नील, काय हा मूर्खपणा? अरे तुला तरी कळायला पाहिजे. जा, वर जा दोघ जण. काकू पण. नेहा, आता कुठेही जायचं नाहीये, वर जा. नाही, मला त्याला भेटायला जायचंय. नेहा, नेहा, तुला जायचंय? हो. जा जा. नाही, तू जाच. मग बघ मी काकांना फोन लावते की नाही ते. नाही जात मी. बाबांना फोन करू नकोस. आज थांबवा तुम्ही मला. पण मी त्याला भेटायला जाणारच, आणि तेव्हा कोणीही अडवू शकत नाही मला. नील, अरे तुला तरी कळायला पाहिजे ना, भाऊ ना तू तिचा. काकू, ती खूप रडत होती म्हणून मी काय करू, तिला खूप समजवलं मी. जा, वर जा. पोरीवर लक्ष ठेवायला पाहिजे. येऊ का गुरुजी? हो, या 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 मयेकर सर, या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सगळ्या स्टाफला बोलावणं पाठवलेलंच आहे. सगळ्यांशी तुमच्याशी ओळख करून देतो. सगळ्यांना विलक्षण उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची. मलाही उत्सुकता आहे सर, स्टाफला भेटण्याची. हो हो हो. सर येऊ? हो, या या, आलेच. या या. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे आनंद मयेकर उपमुख्याध्यापक म्हणून आजपासून रुजू होत आहेत. नमस्कार. या कारंडेबाई या इतिहास शिकवतात. हॅलो. गोरेबाई जीवशास्त्र, जगताप सर हिंदी आणि आपले शिंदे सर
हे सुपरवायझर आहेत, हे इंग्लिश शिकवतात. वा, फार आनंद झाला आपल्या सगळ्यांना भेटून. आता औपचारिक परिचय झालेला आहेच. मागाहून मयेकर सर मीटिंग घेतीलच आणि तुमच्याशी बोलतील. तुमच्याही काही अडचणी असतील तर त्यांना जरूर सांगा. तसा त्यांच्या अडचणीचा मला थोडा अंदाज आहे. कसं काय? साधारणपणे शिक्षकांच्या समस्या सर्वत्र सारख्याच असतात म्हणून म्हटलं. असो. तर आता तुम्हाला अत्यंत कुशल, तरुण, उत्साही आणि कार्यक्षम असे व्हाईस प्रिन्सिपल लाभलेले आहेत. मला वाटतं तुमच्या सगळ्यांचा आनंदसुद्धा द्विगुणित होईल. हो ना सर. तेव्हा तुमचाही उत्साह द्विगुणित होईल अशी मला आशा वाटते. या तुम्ही आता, तुमच्या तासांचाही वेळ झाला. हो सर. येतो सर. येतो सर. मयेकर सर, स्टाफ तुम्हाला बघून जरा चकितच झाल्यासारखा दिसला. कदाचित एवढा तरुण व्हाईस प्रिन्सिपल आपल्या शाळेला लाभेल याची कल्पना नसेल त्यांना. नाही सर, चकित होण्याची इतरही काही कारण आहेत. कसली? मी ती नंतर सांगेन तुम्हाला. मयेकर सर, उडदा माझी काळे गोरे हे असायचंच. तेव्हा आमच्या शिक्षकांना जरा सांभाळून घ्या. गुरुजी, तुम्ही काळजी करू नका. मी त्यांचा बरोबर चार्ज घेईन. येऊ मी? भाऊजी, एकटेच बसलात? कसला विचार करताय? काय नाही, असंच. नेहाचं टेन्शन घेतलंय? नेहाचं आणि नीलचं सुद्धा. काय चाललंय? मला वाटलं होतं सगळं सुरळीत होईल. आतापर्यंत जे काही बरं वाईट काम केलं ते या मुलांच्या भवितव्यासाठीच. मनाला पटत नसताना तडजोडी केली, पण मुलांच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. या मुलांच्या मनात हे इतकं असं चाललं असेल हे मला कळू नये. वहिनी, तुमच्या मुलींची मनं जशी तुम्हाला वाचता आली तशी आम्हाला का नाही आली आमच्या मुलांची मनं वाचता? कुठे चुकलो आम्ही? नाही भाऊजी, मुलांच्या बाबतीत कुठल्याच कर्तव्याला तुम्ही कधी चुकला नाहीत. भाऊजी, आपल्याला वाटतं घरचे संस्कार, घरचे आदर्श मुलांना घडवतात म्हणून, पण कितीतरी सदाचारी आईवडिलांची मुलं गुन्हेगार होतात आणि अत्यंत बुद्धिमान आईवडिलांची मुलं सर्वसामान्य बुद्धिमत्तेची होतात. यात नशिबाचाही भाग असतो. भाऊजी, कधीच आपण पूर्णपणे बरोबर किंवा मुलं पूर्णपणे बरोबर असं नाही असू शकत. आपण मुलांचं वाटणं, त्यांचा विचार करणं धुडकावून कसं लावू शकतो? भाऊजी, नेहाचं वयच प्रेमात पळायचंय. तिला डांबून ठेवणं, तिला मारणं
हा त्याच्यावरचा उपाय नाही. आणि नीलचं म्हणाल तर त्याची महत्वाकांक्षा आपण कशी दूर काढून लावणार? हा पण वहिनी, भाऊजी एक गंमत सांगू? आपली मुलं मोठी झाली आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागले आहेत. हे ऍक्सेप्ट करायला आपल्याला जरा जडच जातं. आपला कुठेतरी अपमान होतोय असं वाटतं आपल्याला. आणि भाऊजी, याच वयात मुलांना आपली फार गरज असते. याच वयात नाही वहिनी, कुठल्याही वयात आपल्याला वडीलधाऱ्यांची गरज लागतेच. आम्ही आहोतच. आणि भाऊजी तोही आहे. काळजी करू नका. झोपा आता. खूप रात्र झाली. नवा छंद नवा ध्यास शोधी नवे